दत्तकथेचा विचार करता श्री दत्तांचा जन्म कसा झाला यावर जेव्हा आपण विचार करतो किंवा पाहतो तेव्हा आपल्याला थोडंसं सखोलमध्ये जावं लागतं. या सखोलमध्ये गेल्यानंतर ह्या पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली किंवा ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली याचा जर विचार केला तर हिरण्यगर्भ अगोदर निर्माण झाला आणि त्याच्या रजोगुणापासूनच ब्रह्म तयार झाले. हे ब्रह्म म्हणजेच ब्रह्मांड. याचे 2 तुकडे झाले, वरी आकाश आणि खाली भूमी तयार झाली. अशा प्रकारे हे 2 तुकडे तयार झाल्यानंतर ब्रह्माने 14 भुवने निर्माण केली, 10 दिशा निर्माण केल्या, बुद्धी, वाणी, मन आणि त्याचप्रमाणे काही विकार देखील उत्पन्न केले, काम, क्रोध इत्यादी. हे षडविकार देखील केले. मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी त्यांनी मरीची, अत्री, पुलत्स, क्रतू, अंगिरस आणि वसिष्ठ असे त्यांचे काही मानसपुत्र देखील तयार केले. आणि जेव्हा हे अत्री यांचे मानसपुत्र होते त्यांचे आणि त्यांचीच पत्नी म्हणजे अनुसया. अनुसयाच्या बाबतीत असं सांगितलं जातंय की अनुसया ही एवढी तपोबलाने श्रेष्ठ अशी होती कारण ती पतिव्रता ही शुद्ध अशी नारी होती. तिचं चारित्र्य कसल्याही प्रकारचा डाग लागणारं किंवा कलंक लागणारं नव्हतं. तिचं तपोबल, तिचं चारित्र्य, तिची पतिव्रता सेवा ही सर्व एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती की देवसुद्धा तिला घाबरत असत. तिचे चारित्र्य पाहून, तिचे रूप पाहून देव देखील तिला घाबरू लागले आणि एकदा इंद्रदेवाच्या मनामध्ये आले की जर ह्या अनुसयेनं ठरवलं तर ती काहीही करू शकते. काहीही म्हणजे एवढं काही की ती आपला स्वर्ग देखील बळावू शकते, देवांचं सर्व साम्राज्य देखील ती हिरावून घेऊ शकते. तेव्हा अशा अनुसयाला थांबवणं हे योग्य वेळी श्रेष्ठ ठरल, नाहीतर ती सर्व काही आपलं हिरावून घेईल. या भीतीपोटी सर्व देवांना घेऊन देवराज इंद्र हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांकडे गेले आणि त्यांना सांगू लागले की जी अत्रींची पती आहे आणि पत्नी आहे अनुसया, हिची तपोबल, पतिव्रता हे सर्व श्रेष्ठ आहे आणि तिच्या या तपोबलामुळेच ती एवढं काही करू शकते की ती आपला स्वर्ग निर्माण करून घेईल आणि आम्हा सर्व देवांना तिच्याकडे जाऊन, आपल्या सर्वांना देखील तिच्याजवळ जाऊन तिची चाकरी करावी लागेल अशी भीती आम्हाला वाटत आहे. त्यामुळे तुम्ही वेळीच तिचा बंदोबस्त करा किंवा तिला काहीतरी वेळीच तिच्यावर उपाय सुचवा. त्याच्या बाबतीत सांगताना इंद्रदेव म्हणत होते की तिला एवढं भीतो की सूर्य देखील, ती जेव्हा बाहेर जाते तेव्हा सूर्य देखील स्वतः मंद होऊन जातो, त्याची उष्णता लागू नये म्हणून. अग्नी देखील थंड असा होऊन जातो, वारा देखील हळूहळू मंद वाहतो तिला लागू नये म्हणून. एवढंच काय तर भूमी देखील तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून मऊ आणि मृदू अशी होऊन जाते. एवढी ती पतिव्रता श्रेष्ठ अशी अनुसया आहे. तिनं जर ठरवलं तर आपल्या सर्वांवर ती काहीही करू शकेल आणि तिच्या पतिव्रता बलानं सर्वांना आपल्याला हरवून टाकेल आणि आपल्याला तिच्याकडे जाऊन चाकरी करावी लागेल. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी ठरवलं की तुम्ही काही घाबरू नका, आम्ही जाऊन तिच्याकडे जाऊन याचा काहीतरी व्यवस्था करतो. तेव्हा ह्या तिघांनी त्याच्याकडे जाऊन तिचं पतिव्रता जे तिचं पावित्र्य आहे ते भंग करण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी ठरवलं. यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघही जण एका भिक्षुकांचा अवतार घेऊन तिच्या घरी अवतरले. तिच्या घरात गेल्यानंतर तिचे पती अत्री हे बाहेर अनुष्ठानासाठी गेलेले होते. ही संधी साधून हे तिघही घरात गेले आणि त्यांनी घराच्या बाहेर दारातूनच आवाज दिला की आई, आम्ही आलेलो आहोत, आम्हाला काहीतरी भिक्षा वाढ. आम्ही असं ऐकलेलं आहे की तुझ्या आश्रमातून कोणीही भिक्षुक वापस जात नाही, त्याचा यथोचित सत्कार समारंभ तुम्ही करतात, त्यांचं व्यवस्थित आदरातिथ्य देखील तुम्ही करतात आणि त्याची भूक देखील तुम्ही शमवतात. त्यासाठी तुम्ही आम्हाला देखील जेवण वाढावं अशी आमची इच्छा आहे. तेव्हा तिला अनुसयाला आनंद झाला कारण आपल्या घरी कोणीतरी हे अतिथी म्हणून आलेलं आहेत. तेव्हा त्यांनी तिचं पाद्यपूजन केलं, त्यांची पूजा केली, त्यांना घरात आसनं बसायला दिली, त्यांना सांगितलं की तुम्हाला हवं ते मिळेल, तुम्ही फक्त आधी स्नान करून घ्या आणि मी लवकरच जेवण बनवायला आणि तुम्हाला पानं वाढायला सुरुवात करते. तेव्हा या तिघांनीही त्या गोष्टीला नकार दिला. ते म्हणले आम्ही पूर्वीच आंघोळ करून आलेलो आहोत, स्नान आमचं झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला आत्ताच्या आत्ता तू जेवण दे. तेव्हा ठीक आहे म्हणून ती स्वयंपाक करायला गेली आणि तिनं लगेच पाटं वाढले आणि त्यांना पानं वाढून त्याच्यावर जेवण वाढत होती. तेव्हा हे तिघही क्रोधित झाले आणि ते म्हणाले की आम्हाला असलं जेवण नकोय, आम्ही तुझं सौंदर्य पाहिलेलं आहे आणि आम्ही असं ऐकलेलं आहे की यथोचित सत्कार तू करतीस, त्यामुळे तू विवस्त्र होऊन आम्हाला या प्रकारचं भोजन द्यावं जे आम्हाला पाहिजे आहे. तेव्हा मात्र क्षणभर अनुसया थोडीशी गोंधळली, परंतु तिने हे ओळखलं की हे तिघ जण कोणीतरी तिच्यात आत्मबल भरपूर होतं आणि ती परम तेजस्वी आणि तपस्वी होती. त्यामुळे आत्मज्ञानाने तिने ओळखले की हे कोणी साधेसुधे भिक्षुक नाही आहेत जे आपल्याला अशा प्रकारची मागणी करत आहेत. निश्चितच हे आपली कोणतीतरी कठीण परीक्षा घेण्यासाठी आलेले आहेत. तेव्हा यांना काय म्हणावं, जर नाही म्हणलं तरी देखील आपला अपमान होईल आणि आपल्या पतीची देखील आपली प्रतिष्ठा जाईल आणि आपलं तपोबल देखील नुकसान होईल. त्यामुळे तिनं ठरवलं, त्यांना तथास्तु म्हणाली आणि आले म्हणून ती आत
आत गेली. आत गेल्यानंतर तिनं एका भांड्यामध्ये पाणी घेतलं, आपल्या पतीचं स्मरण केलं आणि त्या पाण्यामध्ये एक निश्चित प्रकारची ऊर्जा जमा झाली. तेव्हा तिनं ते पाणी आणून त्यांच्या अंगावर शिंपडलं आणि ते पाहता क्षणी ह्या तिघांचे देखील छोटे छोटे बाळ झाले. तेव्हा हे बाळांना ते खेळवू लागले. बाळ रडत होते, त्यामुळे त्यांना आता अन्नाची नाही तर तिच्या आईच्या दुधाची गरज होती. परंतु अनुसया ही वात्सल्याने आता माता झाली होती, तिला देखील पाना फुटला होता. तेव्हा ह्या तिघाही बाळांना दूध पाजून तिनं झोपवलं. हे बाळ शांत झोपले होते. त्या क्षणाला दुपारच्या वेळेत अत्री ऋषी आपले अनुष्ठान संपवून परत आले होते. तेव्हा त्यांनी पाहिलं की ही 3 बाळे आपल्या घरात कोण आले आहेत. परंतु त्यांनी त्यांच्या आत्मज्ञानाने ओळखले की हे 3 बाळे कोणी साधेसुधे नसून हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. तेव्हा त्यांनी त्याच्या पत्नीला सांगितलं की हे ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत. त्या क्षणाला तिथे ब्रह्मा, विष्णू, महेश आपल्या मूळ रूपात प्रकटले आणि त्यांनी दोघांनाही प्रणाम केला. त्यावेळेस त्यांनी ओळखले आणि तेव्हा ते म्हणाले की हे आहेत, त्यांना प्रणाम कर. तेव्हा या दोघांनीही त्यांना प्रणाम केला आणि ते म्हणाले की आम्ही इथं तुझा प्रसन्न झालेलो आहोत, तुम्ही आमच्याकडून इच्छित वर मागून घ्या. तेव्हा अत्री ऋषी अनुसयाला म्हणाले की ते आपल्यावर प्रसन्न आहेत, तेव्हा तुला पाहिजे तो वर त्यांच्याकडून मागून घे. तेव्हा अनुसया माता म्हणाल्या की हे 3 जण ज्या बालरूपामध्ये आपल्याकडे आलेले आहेत, तेव्हा त्यांनी आपले बालकच बनून इथं राहावं ही अशी इच्छा आहे. तेव्हा ह्या 3घांनी तथास्तु म्हणून त्यांनी दत्तात्रयाच्या रूपामध्ये तिथे जन्म घेतला. हे 3 बालक म्हणजे त्यांच्या घरात राहिलेले हे 3 बालक होते आणि त्यांनी अनुक्रमे त्यांच्या घरामध्ये सोम म्हणजे ब्रह्म म्हणजेच दत्त आणि महेश म्हणजे दुर्वास असे 3 जणांची अनुक्रमे ते त्या ठिकाणी राहिले आणि त्यांच्या तिथं छोट्या बालकरूपात राहिले. काही काळानंतर सोम म्हणजे चंद्र आणि दुर्वास हे दोघांनी त्यांच्या मातेकडून अनुसयेकडून तपश्चर्येसाठी परवानगी घेऊन निघून गेले आणि त्यांनी सांगितलं की हा दत्त इथेच राहील. परंतु हे 3घही इथेच राहावे अशी त्यांची इच्छा होती अनुसयेची. त्यामुळे त्या दोघांनीही आपला अंश तिथे सोडला आणि ह्या दत्त जो आहे हा त्रिमूर्ती म्हणून ह्या 3घांचेही गुण म्हणून इथं राहील असं त्यांनी सांगितलं आणि ते 2 जण तपोनुष्ठानासाठी तपश्चर्येसाठी निघून गेले. त्या क्षणाला तिथे दत्त राहिले. दत्तात्रय हे त्यांचं नाव मिळालं कारण ते अनुसया आणि अत्रींना देवापासून मिळाले होते, म्हणून ते दत्त आणि ते अत्रीचे पुत्र असल्यामुळे अत्रेय म्हणून दत्तात्रेय अशा प्रकारे त्यांना नाव मिळालं. अशा प्रकारे हे दत्त त्या ठिकाणी अवतरले आणि त्यांचा जन्म झाला.